महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबीदुमाला। आमचा पत्ता आंबीदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला गावाअंतर्गत असलेल्या बागायत मळ्यातील डोंगराच्या कुशीला असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 8 एप्रिल रोजी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे। आंबीदुमाला गावातील शेतकरी सोमनाथ नरवडे व त्यांची पत्नी सुजाता, तर एक मुलगा प्रतीक वय वर्ष 17 वर्ष व एक लहान मुलगी अनन्या वय वर्ष 10 वर्ष असे एकत्रित कुटुंब बागायतमाळा येथे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। तर त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू होते। या दरम्यान प्रतीक मुलगा हा बोटा गावातील श्री नाथाबाबा विद्यालयात 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता। मंगळवारी सकाळी 8 ते 11 वाजताच्या दरम्यान त्याने विद्यालयात भौतिकशास्त्राचा पेपर दिला। त्यानंतर तो घरी पोहोचला। घरी गेल्यानंतर कुणाला काही एक न सांगता बागायत मळ्यातील शेताच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या कुशीतील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे। सदर घटना सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास येथीलच शेतकरी शेतात कामानिमित्त गेले असता सदर घटना उघडकीस आली आहे। या दरम्यान सदर घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे। गावातील नागरिकांनी सदर घटनेबाबत घारगाव पोलिसांना खबर दिली आहे। माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस ढोकरे, पोलीस खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी सदर घटनास्थळ गाठत सदर घटनेचा पंचनामा केला आहे। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेने नरवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर इतक्या लहान वयात प्रतीकने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने गावावर शोककळा पसरली आहे। या घटनेने पंचक्रोशीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात आंबीदुमाला गावात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। एकुलता एक मुलगा प्रतीकने इतके टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवल्याने त्याचे आई वडिलांचे काळीज हेलावले आहे। सदर घटनेबाबत घारगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। परंतु प्रतीकने इतके टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवण्यामागचे कारण काय, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबुराव गोडे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।